नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली सरू आणि राजनची भेट होणार आहे आणि सरू राजनला सांगणार आहे की हो, कमळीच तुमची मुलगी आहे, जी मुलगी तुमच्यासोबत राहते तीच आपली मुलगी आहे, हे सरू राजनला सांगणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे रामनवमीचा दिवस असतो, निंगीचा वाढदिवस आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो, निंगी आणि कमळी दोघीही जण आता वाढदिवस आहे तर मंदिरात आलेले असतात। कमळीने ठरवलेलं असतं निंगीच्या वाढदिवसासाठी पूजा घालायची आहे आणि म्हणून कमळी आणि निंगी दोघी मंदिरात येतात आणि नेमकं सरू सुद्धा आता मंदिरात आलेली असते। मंदिरात गुरुजींनी तिला आधी सांगितलेलं असतं तुझ्या लेकीवरती जे काही संकट आलेलं आहे ते संकट जर तुला दूर करायचं असेल तर तुला पूजा करावी लागेल आणि त्यासाठीच सरू मंदिरात आलेली आहे। मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात। राजन नेमका तिथे आलेला असतो, कॉलेजमध्ये गोंधळ झालेला असतो, चोरी झालेली असते म्हणून राजन तिथे पोहोचलेला असतो। म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने तिथे आलेलं असतं आणि इथे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, राजन मंदिरात येतो, पूजा करतो, दर्शन घेतो। त्याचवेळी सरूने पूजा घातलेली असते, कमळीची पूजा झालेली असते, कमळी निंगी तिथून निघालेले असतात आणि सरू मंदिरात असलेल्या सगळ्यांना प्रसाद देत असते। मग तिला माहीतच नसतं की तिच्यासमोर राजन आहे। ती येते आणि राजनला प्रसाद देते। जेव्हा ती राजनला प्रसाद देते तेव्हा राजन तिच्याकडे पाहू लागतो। त्याला पण धक्का बसलेला असतो, कारण ही तर गौरी आहे। तेव्हा तो म्हणतो गौरी, आणि त्याला पाहता सरू तिथून धावत सुटते। म्हणजे आता किती दिवस धावणार आहे ही सरू, कधी समोर येणार आहे, कधी मान्य करणार आहे प्रेक्षकांनो। तर राजन आता काही सुट्टी देत नाही, तो धावत येतो आणि तिला पकडतो। ती पळत असते, तिला तसंच त्याने पकडलेलं असतं आणि आता ती रडायला लागते। राजन सुद्धा भाऊक झालेला असतो, तो म्हणत असतो गौरी का आहे, का करतेस तू असं, का पळतेस? आणि तो एवढा भाऊक झालेला आहे, त्याचं प्रेम त्याला मिळालेलं आहे आणि मग त्याने सरूला जवळ घेतलेलं असतं, तिला घट्ट मिठी मारतो आणि दोघंही भाऊक झालेले असतात। सरू त्याच्याकडे पाहत असते, तिला सुद्धा बरं वाटतं। मग राजन तिला विचारू लागतो, सांग ना आपली मुलगी कुठे आहे गौरी? त्याचवेळी कमळी आणि निंगी दोघीही मंदिरातनं येत असतात, त्याही आता निघालेले असतात आणि त्याचवेळी राजन वारंवार विचारू लागतो की गौरी सांग मला आपली मुलगी कुठे आहे, काय करते ती मुंबईत आली आहे ना, शिक्षणासाठी मुंबईत आली, हे मला गावी गेल्यावर समजलं होतं। इकडे कामिनीला तर प्रेक्षकांना ऑलरेडी समजलेलं आहे की कमळी हीच राजनची मुलगी आहे आणि नेमकं कमळी निंगी सुद्धा आता त्याच दिशेला आलेले असतात जिथे राजन आणि सरू उभे असतात। तेव्हा सरू राजनला म्हणते कमळी आपली मुलगी आहे, जी आता तुमच्यासोबत तुमच्या घरी राहते, ती कमळीच आपली मुलगी आहे। त्या दिवशी मी आले होते आई आणि बाबांना भेटायला आणि तेव्हा त्यांना मी सगळं सांगितलं होतं, पण आईंची तब्येत ठीक नव्हती, त्यांना या गोष्टी काहीच आठवत नाहीत आणि बाबा बोलू शकत नाहीयेत। आता मात्र राजनला खूप आनंद होतो। राजन म्हणतो गौरी, कमळी आपली मुलगी आहे? तेव्हा गौरी म्हणजे सरू सांगते की हो, आणि नेमकं कमळी आणि निंगी तिथे आलेले आहेत, त्या दोघी सुद्धा आता पाहतात तेव्हा कमळीला खूप आनंद झालेला आहे। कमळी धावतच आपल्या आईकडे गेलेली आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।